नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025 मध्ये 2400 पेक्षा जास्त जागांची भरती येण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे आपण 2023 मध्ये तलाठी भरती जे काय 57 पेपर झाले होते, तर त्याची आपण सिरीज चालू केलेली आहे. तर त्यातलाच आपण 8व्या क्रमांकाचा प्रश्न बघणार आहे, की जो आपला बघा 19 ऑगस्ट 2023 मध्ये दुसऱ्या शिफ्ट मध्ये झाला होता. तर बघा त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग नावाचं, तर त्याच्यावरती बघा आपली कंबाईनसाठी बॅच सुरू आहे. तर बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण बॅच सुरू केलेली आपल्या ऍप्लिकेशन वरती, त्याची पण फी आपली 999 रुपये असेल. तर बघा आता येणाऱ्या काळामध्ये आपण सरळ सेवेसाठी बॅच सुरू करतोय आपल्या ऍप्लिकेशन वरती. काही दिवसामध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. सिव्हिल एक्झाम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काही प्रश्न अधूनमधून त्यांनी काय केलं असतं, 25 क्वेश्चन मधले इंग्लिश मध्ये टाकले असतात. ठीक आहे. बघा त्यातला पहिला प्रश्न दिसतोय, रीड द गिवन स्टेटमेंट अँड कन्क्लुजन केअरफुली अज्युमिंग that the information given in the statement is true even if it appears to be at variance with commonly known facts. Decide which of the given conclusion logically follows from the statements. बघा आता स्टेटमेंट काय दिलं बघा इथं, all pillows are blankets. बघा all pillows are काय म्हटलेले, blankets. चला पुढे काय दिले बघा. आता दुसरं स्टेटमेंट काय, ऑल चेअर्स आर पिलोज. बघा ऑल चेअर्स कुठे येतील बघा आतमध्ये, ऑल चेअर्स आर पिलोज. ठीक आहे. बघा ही झाली आपली स्टँडर्ड डायग्राम. स्टँडर्ड डायग्राम वर काय करायचं बघा, जे होकारार्थी निष्कर्ष आहेत ना ते आधी चेक करून घ्या. होकारार्थी निष्कर्ष कुठले कुठले बघा, दोन्ही काय होकारार्थी निष्कर्ष. ठीक आहे. काय दिसतंय बघा, पहिलं काय दिले बघा, ऑल पिलोज आर चेअर्स. बघा सगळ्या बघा ऑल पिलोज आर चेअर्स आहेत का नाही, बघा पिलोचा काही भाग हा चेअर आहे, पण सगळ्या पिलो चेअर आहेत का नाही, तेव्हा पहिले काय ते चुकते. ठीक आहे. बघा चला पुढे काय दिले, ऑल चेअर्स आर ब्लँकेट्स. बघा ऑल चेअर्स आर ब्लँकेट्स आहेत का, बघा आहेत. बघा सगळ्याच्या सगळ्या चेअर्स कुठे आहेत, पिलोच्या आतमध्ये, आणि सगळा पिलो कुठे आहे तर बघा ब्लँकेटच्या आतमध्ये. त्यामुळे अख्खाच्या अख्खा चेअर काय असणार आहे, ब्लँकेट असणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर कन्क्लुजन 2 काय ते बरोबर येते. म्हणजे ऑप्शन काय निघेल बघा, ओनली कन्क्लुजन 2 फॉलोज, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अल्फाबेटिकल सिरीजवरचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा, खालील मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल. बघा काय निघतं इकडं, बघा एमच्या पुढं के, थांबा एक मिनिट, हा बघा उलटी अल्फाबेट इकडून मोजा. बघा जी पासून आय पर्यंत बघा, ए बी ई एफ जी एच आणि आय. बघा जीच्या पुढं आय किती वेळा असतं बघा, तर दुसऱ्या क्रमांकावर असतं, 2 घरं पुढे गेल्यानंतर. ठीक आहे. थोडक्यात काय, आयच्या पाठीमागं जी हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. बघा चला परत आयच्या पुढे मोजा, एच आय जे के. बघा आय पासून के हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, 2 घरं पुढे गेले की, मग थोडक्यात काय, के पासून आय हा पाठीमागं 2 घरं असणार आहे. परत केच्या पुढे बघा, के एल एम, केच्या पुढे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे, एम आहे, म्हणजे एम पासून 2 घरं मागे गेले की के आहे. ठीक आहे. बघा आता जीच्या पाठीमागचं घर कुठले बघा, 2 ने काय निघेल बघा, ई एफ जी. बघा इथं काय निघेल, ई, आणि ई पासून 2 घरं पुढे गेले काय निघेल, एफ आणि जी, म्हणजे जी पासून 2 घरं मागे गेले कोण असेल, ई असेल. ठीक आहे. बघा चला ई कुठे दिसतंय बघा, 2 3 मध्ये दिसतंय, म्हणजे पहिला आणि चौथा ऑप्शन काय झाला, कॅन्सल झाला. ठीक आहे. चला परत एन बघा आता एनच्या पुढे बघा ओपी, अधिक 2 घरं पुढे गेले की पी येते. चला पीच्या पुढे बघा पी क्यू आर, परत 2 घरं पुढे गेले की आर येते. मग आर पासून बघा टी, ओपी क्यू आर, एस टी, आरच्या पुढे परत 2 घरं गेले की टी येते. मग टी पासून 2 घरं पुढे जावा काय निघेल बघा, एस टी यू व्ही, म्हणजे ईच्या पुढे काय असेल, व्ही असेल. व्ही कुठे दिसतंय बघा, ई व्ही इथं पण व्ही आहे. ठीक आहे. बघा आता मग नंबर चेक करा डायरेक्ट, 27 27 27 27, इकडे काय निघेल, 27 निघेल. इथं पण काय निघेल मग, 27 निघेल. ठीक आहे. मग ईव्ही 27 कुठे दिसतंय बघा, ऑप्शन नंबर 3 मध्ये. ठीक आहे. बघा ई चेक केल्यानंतर बघा व्ही आणि व्ही तर काय दोन्हीकडे कॉमन होता, बरोबर आहे की नाही, फक्त नंबर आणि सगळीकडे नंबर काय 27 27, डायरेक्ट आपण 3 नंबरला टिक मार्क केला असतं चालला असतं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नफा तोटावरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एक दुकानदार 300 किमतीने एक वस्तू खरेदी करतो, तो तिची किंमत 20% ने वाढवतो आणि नंतर नवीन किमतीवर 10% सवलत देतो. दुकानदाराने मिळवलेल्या नफ्याची टक्केवारी शोधा. ठीक आहे. बघा आता बघा तुम्हाला बघा इथं किंमत कुठली पण देऊ द्या, एक लक्षात घ्या, इथं काय बघा तुम्हाला नफ्याची टक्केवारी शोधावी म्हटले, बरोबर आहे की नाही. आपण बघा 300 घेऊन पण उत्तर काढू शकतो आणि डायरेक्ट सोप्पा 100 घेऊन पण उत्तर काढू शकतो. कसं तुम्हाला दोन्ही दाखवतो बघा. आधी आपण 300 ला धरून उत्तर काढू. बघा
आता 300 रुपये किंमत आहे आणि पहिल्यांदा किती वाढवली बघा, तर 20% किंमत वाढवली. ठीक आहे बघा, 20% खरेदी किंमत 300 आणि 20% वाढवली म्हणजे 120% केली. म्हणजे इथं किती केली बघा, 120%, 120/100 आणि नंतर काय केली बघा, ह्या किमतीवरती 10% सवलत दिली. म्हणजे कसं बघा थोडक्यात, 100 रुपयाची वस्तू आहे बघा, 100 रुपयाची वस्तू आहे आणि त्याच्यावरती आपण काय केलंय बघा, 20% काय केलं, किंमत वाढवली. 20% वाढवतो म्हणजे 120 रुपये त्याची काय केली आपण, छापील किंमत ठेवली त्याच्यावरती. ठीक आहे, आणि ह्याच्यावरती 10% सूट दिली. आता मला सांगा 120चा 10 किती असतो बघा, एक घर फक्त अलीकडून डॉट द्या, 12 रुपये. 120 मधनं आपण 12 रुपये त्याला सवलत दिली. 12 रुपये सवलत दिली म्हणजे काय झालं बघा, वस्तूची विक्री किंमत किती असेल, मग विक्री किंमत बघा, आणि ही झाली खरेदी किंमत आणि ही झाली छापील किंमत. बरोबर आहे का बघा, छापील खरेदी किंमत, छापील किंमत, विक्री किंमत. खरेदी किंमत समजा 100 रुपये, 20% नफ्याने छापील किंमत काय केली आपण, 20 रुपयांनी वाढवली 20% नफा मिळवण्यासाठी. परत 20% वाढवली म्हणजे 120 केली आणि परत छापील किंमत 120 करून त्याच्यात सूट किती दिली बघा, 10%. मग 10% सूट कशावरती, 120 वरती. म्हणजे बघा 10% म्हणजे 120 चा किती आला, 12 रुपये. 120 मधनं 12 गेले, खाली किती राहिलं, 120 मधनं जर 12 गेले तर 108 राहिलं. मग मला सांगा नफा किती होईल बघा, खरेदी किंमत 100 आणि विक्री किंमत 108 आहे, म्हणजे 8 रुपये वाढवलेत. म्हणजे नफा किती झाला, 100 ला 8 म्हणजे 8% झाला. बरोबर आहे का, उत्तर निघाला आपला 8%. ठीक आहे बघा, ऑप्शन नंबर 2. बरं, आता इकडे कसं मांडायचं बघा, 300 ला आपण 120% सुरुवातीला काय केलं, छापील किंमत केली, परत त्याच्यावरती तुम्हाला 10% सवलत दिली. म्हणजे रक्कम किती बघा, रक्कम झाली 90%, 90/100. म्हणजे कसं असतं बघा, त्या रकमेला 120% इथं आपण अमाऊंट केली. ठीक आहे बघा, आणि इथं जे काय छापील किंमत असेल त्याच्यावरती 10% सूट आहे, मग ह्या रकमेच्या 90% रक्कम असते पुढची, लक्षात घ्या. तर मांडणी करताना आपण फोकस कशाला करतो बघा, की रक्कम झाली किती, 20% ना वाढवली पण एकूण किती झाली, 120%. 10% सूट दिली म्हणजे एकूण झाली किती, 90%. याप्रमाणे. ठीक आहे, आता भाग घालवा. चला इथं काय दिलं बघा, ह्या 1 शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला, परत ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. काय निघेल बघा इकडे, मग 12 त्रिक 36, 36 गुणिले 9 काय निघेल बघा, 9 सख्ख 54, परत 9 त्रिक 27, 27 आणि 5 किती झाले, 32. ठीक आहे बघा, आता बघा 300 रुपये खरेदी किंमत आहे, तुमची विक्री किंमत झाली 324 रुपये, तुम्हाला नफा झाला 24 रुपये. आणि नफा कधी पण खरेदी किंमतीवर काढतो आपण. म्हणजे बघा खरेदी किंमत 300 रुपये आणि त्याच्यावर नफा झाला 24 रुपये, मग त्याची टक्केवारी किती, जर गुणिले 100, मग किती निघेल बघा, या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 3 1 3, 3 8 24. येते लक्षामध्ये. आणि डायरेक्ट 100 ने जर पकडला असता आपण, म्हणजे रक्कम बघा, आता इथं रकमेचा काय विषय नाही, रक्कम कुठलीही घ्या तुम्ही, 300 घ्या, 3000 घ्या, 30,000 घ्या, 5,000 घ्या, 10,000 घ्या. अरे प्रश्न तुम्हाला टक्केवारीवरती विचारलाय. मग टक्केवारी म्हटलं काय, मग डायरेक्ट बघा 100 रुपये वस्तू पकडल्या आपण, सुरुवातीला त्याची 20% वाढवून 120% केली आणि नंतर 10% सूट दिली, म्हणजे 90% केली. ह्याच्यावर आपण डायरेक्ट फास्ट उत्तर निघते बघा. 100 ला 100 कॅन्सल, परत ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल, ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल, 12 9 किती झाले, 8 म्हणजे 108. 100 रुपये खरेदी किंमत, 108 रुपये विक्री किंमत, म्हणजे 8% नफा. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत कशावरती प्रश्न बघा, आपल्याला सिलोगिझम वरती प्रश्न. ठीक आहे बघा, आता डायरेक्ट बघा वरचं वाचत बसण्यापेक्षा आपण डायरेक्ट स्टेटमेंट वाचू. स्टेटमेंट काय दिले बघा, नो डे इज अ वीक. बघा कुठलाही दिवस हा आठवडा नाही. बघा काय म्हटले, नो डे, डे आणि वीकचा काहीही संबंध नाही. मग इथं फुली मारून ठेवा आणि दोघांचा संबंध काही नाही. ठीक आहे बघा, चला परत, सम मंथ्स आर डेज. बघा सम मंथ्स आर काय म्हटले बघा, डेज. सम मंथ्स आर डेज. आणि परत काय दिले बघा, नो वीक इज अ इयर. बघा नो वीक इज अ इयर म्हणजे वीकचा आणि इयरचा काही संबंध नाही. नो वीक इज अ इयर, वीकचा आणि इयरचा काही संबंध नाही. ठीक आहे बघा, चला आता स्टेटमेंट झालं. आता बघा त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा, आता स्टँडर्ड डायग्राम वरून पहिल्यांदा काय करायचं, होकारार्थी निष्कर्ष आधी चेक करून घ्या, कारण एवढ्या एका डायग्राम वरून त्याचं उत्तर निघतं. ठीक आहे बघा, बघा इथं नो दिले नाही, नकारार्थी वाक्य. आणि बघा इथं आर नॉट वीक्स म्हणजे हे पण कसं वाक्य आहे तुमचं, नकारार्थी वाक्य. ठीक आहे बघा, आता झालं आपण पहिलं वाक्य काय दिले बघा, कन्फ्युजन. निष्कर्ष बघा पहिला, नो डे इज अ इयर. बघा नो डे इज अ इयर म्हणजे डेचा आणि इयरचा काही संबंध नाही म्हटलेले बघा. ठीक आहे बघा, कुणाचा, डेचा आणि इयरचा. बघा आता स्टँडर्ड डायग्राम मध्ये जर बघितलं तर पहिलं स्टेटमेंट तुम्हाला बरोबर वाटते, म्हणजे दिवसाचा आणि वर्षाचा काही संबंध नाही, डेचा आणि इयरचा. बरोबर आहे की नाही. पण जर आपण पॉसिबिलिटी जर चेक केली, आता इथे पॉसिबिलिटी चेक करावं लागतं आपल्याला. मग काय करायचं बघा, डायरेक्ट बघा स्टेटमेंट काय, नो डे इज अ वीक. बघा नो डे इज अ वीक, फक्त बघा इथं काय करायचं, डेला आणि इयरला तात्पुरते एक रेस मारून ठेवायचं. का, कारण की डेचा आणि इयरचा आपल्याला काही प्रमाणामध्ये संबंध दाखवता येतो का, तेवढं फक्त चेक करायचं. बघा
इथं काय केलं आपण डे, नो डे इज अ वीक, इथं वीक लिहा. ठीक आहे, ह्याचा ह्याचा काही संबंध नाही. चला परत काय दिले बघा, सम मंथ्स आर डेज. बघा सम मंथ्स आर डेज, बघा सम मंथ्स आर डेज. आणि शेवटी काय केले, नो वीक इज अ इयर. बघा वीकचा आणि इयरचा काही संबंध नाही. आता मला सांगा, मी हे इकडे पण मांडू शकतो, कारण मला फक्त काय डे आणि इयरचा संबंध दाखवायचा आहे, डे आणि इयर. ठीक आहे बघा. आणि नो वीक इथं काय म्हटलंय, इज अ इयर ना. नो वीक इज अ इयर म्हणजे वीकचा आणि इयरचा काही संबंध नाही. बघा एक लक्षात घ्या, स्टेटमेंट मध्ये दिलेलं वाक्य जर माझ्या डायग्राम मध्ये येत असेल तर मी डायग्राम कशीही काढू शकतो, कशी फिरवा तुम्ही. फक्त जेवढं वाक्य दिलं ना तेवढं फक्त ह्याच्यामध्ये आलं पाहिजे. वीकचा आणि इयरचा संबंध नाही दाखवला आपण. मला वाटलं इयरचा सर्कल असा पूर्ण घ्यायचा तरी मी घेऊ शकतो, काही फरक नाही. कसाही घ्या, वाकडा तिकडा कसाही घ्या, फक्त स्टेटमेंट मध्ये दिलेलं वाक्य जे आहे ना ते तुमच्या ह्या डायग्राम मध्ये फिट बसलं पाहिजे. ठीक आहे बघा. आता वाक्य वाचा बघा, नो डे इज अ इयर. बघा डेचा आणि इयरचा काही संबंध नाही ह्या वाक्यामध्ये, तुम्हाला बरोबर दिसते. पण इथं जर बघितलं, डेचा आणि इयरचा काही प्रमाणात संबंध आहे. त्यामुळे बघा इथं बरोबर आहे, इथं चुकतंय. निष्कर्ष जो असतो ना तो निष्कर्ष प्रत्येक डायग्राम मध्ये बरोबर यायला पाहिजे. याचा अर्थ काय असतो बघा, जर एखाद्या डायग्राम मध्ये जर चुकला तर याचा अर्थ हे जे वाक्य जे आहे नो डे इज अ इयर हे कन्क्लुजन नसून ते काय बघा एक पॉसिबिलिटी आहे, म्हणजे निष्कर्ष नसून ती एक शक्यता आहे. मग हे वाक्य काहीतरी एक शक्यता आहे. ठीक आहे बघा, त्यामुळे हे चुकलं. बघा 2 नंबर काय दिले, सम मंथ्स आर नॉट वीक्स. बघा सम मंथ्स, बघा सम मंथ्स आर नॉट वीक्स म्हणलेले. ठीक आहे बघा. बरं आता तुम्ही बघा कसं असतं लक्षात घ्या. आता अनाकारार्थी वाक्य सम मंथ्स आर नॉट वीक. बघा आता लक्षात घ्या, मंथ बघा आता निगेटिव्ह वाक्यांमधले कुठले वाक्य बरोबर येतात म्हणजे बघा लक्षात घ्या. इथं काय म्हटले, मंथचा आणि वीकचा म्हणजे बघा काही महिने हे वीक नाहीत म्हटले, बरोबर आहे का. सम मंथ्स आर नॉट वीक्स म्हणजे काही महिने हे काय म्हटले बघा वीक नाहीत, बरोबर आहे बघा. म्हणजे काही महिने आठवडे नाहीत म्हणजे कसं असतं बघा, महिन्यांच्या ह्याच्यामधला हा जो पार्ट आहे बघा, हा जो पार्ट आहे जो डेच्या आतमध्ये गेलाय आणि डेचा आणि वीकचा तर संबंध नाही, बरोबर आहे का नाही. मग तुम्ही कशी जरी पॉसिबिलिटी डायग्राम काढली बघा, तुम्ही बघा मंथचा हा राहिलेला पार्ट हा पूर्ण ह्याच्यामध्ये दाखवू शकता तुम्ही वीकच्या आतमध्ये. वीकचा अख्खा पार्ट तुम्ही मंथच्या आतमध्ये दाखवू शकता, एक लक्षात घ्या. पण मंथचा हा जो पार्ट आहे जो डेच्या आतमध्ये गेलेला आहे तो कधीच तुम्ही वीक मध्ये दाखवू शकत नाही. का? कारण की डेचा आणि वीकचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे बघा सम मंथ्स आर नॉट वीक्स हे काय ते बघा, सम मंथ्स आर नॉट वीक्स हे बरोबर येतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 काय तो बरोबर येतो. येते लक्षामध्ये बघा. चला माहिती उत्तर काय निघेल बघा, ओनली कन्क्लुजन 2 इज ट्रू, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नळ आणि टाकीवरचा प्रश्न काय दिसतंय बघा याच्यामध्ये, 2 पाईप ए आणि बी अनुक्रमे 15 मिनिटे आणि 20 मिनिटात एक टाकी भरू शकतात. बघा 2 पाईप ए आणि बी, 2 पाईप ए आणि बी काय म्हटले बघा, ए आणि बी अनुक्रमे 15 मिनिटे आणि 20 मिनिटात, बघा या 15 मिनिट आणि 20 मिनिटात एक टाकी भरू शकतात. दोन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले परंतु 4 मिनिटानंतर पाईप ए बंद केला जातो. बघा आता मला सांगा, दोन्ही पाईप काय म्हटले एकाच 15 आणि 20 मिनिटात भरू शकतात. मला सांगा 15 आणि 20 चा लसावी किती असतो, तर 60 असतो. मग आपण काय केलं बघा, एकूण टाकी जी आहे बघा, टाइम अँड वर्क म्हणजे काम काळ आणि नळ टाकीवरचे प्रश्न हे एकाच मेथडने सॉल्व्ह करता येतात. बघा लक्षात घ्या, ए आणि बी चा लसावी किती पकडला आपण, 60 पकडला. सॉरी 15 आणि 20 चा लसावी झाला 60. मग इथे काय दिले बघा, 15 मिनिटं दिली. ठीक आहे, 15 मिनिटं 20 मिनिटं. आता 15 आणि 20 चा लसावी झाला 60. मग मला सांगा 60, आता एकूण टाकी झाली तुमची 60 लिटरची. 60 लिटरची टाकी जर ए हा 15 मिनिटामध्ये भरत असेल तर तो एका मिनिटामध्ये किती भरेल बघा, एका मिनिटामध्ये बघा किती भरेल, एका मिनिटामध्ये 15 चौक 60 म्हणजे 4 लिटर भरेल. आणि ही 60 लिटर टाकी बी ला जर 20 मिनिटं लागत असेल तर तो एका मिनिटामध्ये किती भरेल, 20 × 60 33 लिटर. बरोबर आहे का. बघा आता पुढे काय दिले बघा, दोन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले परंतु 4 मिनिटानंतर पाईप ए बंद केला जातो, तर टाकी भरण्यासाठी लागणारा एकूण वेळ किती. ठीक आहे बघा, हे खूप महत्त्वाचं असतं. एकूण वेळ दिलेला आहे का उर्वरित टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ ते नीट बघून घ्यायचं. 4 मिनिटानंतर टाकी ए बंद केली, सुरुवातीला दोन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले. मग दोन्ही पाईप बघा 4 आणि 3 किती भरतात बघा, तर 7 लिटर भरतात एका मिनिटामध्ये दोन्ही पाईप चालू केले तर. मग बघा 4 मिनिटात भरलेली टाकी किती असेल सुरुवातीला बघा, 4 मिनिटात भरलेली टाकी, 4 मिनिटात भरलेली टाकी किती असते बघा लक्षात घ्या, तर 7 × 4 बरोबर किती झाले इकडे 28, 7 चोक 28 लिटर. ठीक आहे बघा. आता शिल्लक राहिलेली टाकी किती आहे बघा, 60 मधनं 28 गेले बघा. शिल्लक टाकी शिल्लक किती राहिली बघा, शिल्लक राहिली किती 60 - 28 राहिले किती 32 लिटर.
आता 32 लिटर कोण भरणार आहे बघा, 4 मिनिटानंतर ए बंद केला, एचा विषय संपला. आता बी भरणार आहे किती, 3 लिटरने. बरोबर आहे का? हा 7 चौक 28 बरोबर आहे 32. ठीक आहे बघा. मग आता मला सांगा हा तर पाईप ए बंद केला, जर टाकी भरण्यासाठी एकूण तर किती मिनिटानंतर दोन्ही पाईप एका 4 मिनिटानंतर पाईप ए बंद केला, तर एकूण टाकी बघा. आता लक्षात घ्या, आता राहिली किती बघा, 32 लिटर टाकी राहिली. बरोबर आहे का? 32 लिटर टाकी कोण भरणार आहे, तर बघा बी भरणार आहे. किती लिटरने, तर 3 लिटरने. बरोबर आहे का? मग मला सांगा आता 32 लिटर भरायला 3 लिटरने किती वेळ लागेल बघा. किती असली इकडं, 3 10 30, बाकी राहिली 2, 10.2/3. हे किती आलं, मिनिट आलं. 10.2/3 मिनिट. आता लक्षात घ्या, आपल्याला काय म्हणते, एकूण वेळ किती, एकूण वेळ किती लागला बघा. सुरुवातीला हे तर किती आहे, 4 मिनिटं आहे. हे 4 मिनिटं. बरोबर आहे का? आणि हे 10.2/3 म्हणजे मग थोडक्यात काय बघा, 4 अधिक 10 मिनिट किती झाले, एकूण 14 मिनिटं. बरोबर आहे का? आणि अधिक किती आहे बघा, 2/3 मिनिट आहे. आता 4 आणि 10 किती झाले, 14 मिनिटं झाली. आणि ह्या 2/3 मिनिटाचं तुम्हाला सेकंदामध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 60 सेकंद असतात. मग काय करायचं, अपूर्णांकाला फक्त गुणिले 60 करायचं. किती निघते बघा इकडे, मग 3 1 3, 3 2 6, 20 आलं, आणि 20 2 किती झाले बघा, 40. म्हणजेच 14 मिनिट, 14 मिनिट अधिक 20 2 किती झाले, 40 सेकंद. 14 मिनिट 40 सेकंद म्हणजे जो ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज वरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, अक्षर संख्या चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. काय दिसते बघा, यात अशा किती संख्या आहेत बघा, संख्यालयामध्ये अशा किती संख्या आहेत की ज्यांच्या लगेचच आधी एक अक्षर येते, तर लगेचच आधी काय येते, एक अक्षर येते, आणि तसेच लगेचच नंतर एक चिन्ह देखील येते, नंतर लगेचच एक चिन्ह देखील येते. ठीक आहे बघा, असे किती संख्या आहेत बघा. अक्षर, बरं आता बघा काय बघायचं, अक्षर संख्या चिन्ह. ठीक आहे बघा, अक्षर बघा, अक्षर संख्या चिन्ह, अक्षर इथं संख्या आहे पण चिन्ह नाही बघा, अक्षर संख्या चिन्ह बघा, अक्षर संख्या आणि चिन्ह हे एक ठिकाणी येते बघा इथं. ठीक आहे बघा, अक्षर संख्या चिन्ह, परत अक्षर संख्या, अक्षर अक्षर नाही झालं, एका ठिकाणी येते. म्हणजे उत्तर काय निघेल बघा, फक्त एक, D4 आणि स्टार, अक्षर संख्या आणि परत चिन्ह. ठीक आहे, मग 4 हे असे एक संख्या निघते की त्याच्या पाठीमागं अक्षर आहे आणि त्याच्या पुढे चिन्ह आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 438 संत्र्यांची किंमत 1384.08 आहे, तर 8 डझन संत्र्यांची अंदाजे किंमत किती असेल बघा. काय निघते बघा इकडं, बघा 438 संत्र्यांची किंमत किती दिली आपल्याला, 1384.08. तर विचारलं काय, 8 डझन, 8 डझन संत्रे बघा, हे झाले संत्रे. 8 डझन संत्रे म्हणजे किती झाले बघा, 8 गुणिले 12 म्हणजे 12 संत्र्यांची एकूण किंमत किती. ठीक आहे बघा, 8 डझन संत्र्याची, 8 गुणिले 12, एका डझनामध्ये 12 संत्रे असतात. ठीक आहे. चला तिरकस गुणाकार करा, हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं. काय निघेल बघा इकडं, x गुणिले 438 बरोबर 8 गुणिले 12 गुणिले 1384.08. ठीक आहे बघा. चला आता x जागेला ठेवा आणि इकडे लिहा 8 गुणिले 12 गुणिले 1384. बरं आता 1384 आणि हे काय करा, 08 हे पूर्णांकात लिहून टाका किंवा बरं चला डबल डबल करत बसण्यापेक्षा इकडे परत 438 पुढे गेले की काय छेदाला जाईल. बघा आता मी काय केले, वरती हे अपूर्णांकामध्ये 2 शून्य आहेत, म्हणजे वरती अंशाला मी काय केलं, 100 ने गुणलं किंवा 2 शून्य वाढवले, तर खाली छेदाला पण काय करायचे, 2 शून्य वाढवावे, मग थोडक्यात काय 100 ने गुणायचं. ठीक आहे. बरं आता बघा भाग घालवताना काय करायला लक्षात घ्या, 100ला हात न घालता डायरेक्ट काय करायचं, बाकीच्या संख्या लहान करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे बघा. बघा आता काय येते बघा, लक्षात घ्या, इथं आपण 2 ने भाग घालवा. चला, बे दुने 4, बे 1 बे 92 18. ठीक आहे. चला परत बे सख्ख 12, 13 92 18, बे दुनी 4 आणि बे चोक 8. ठीक आहे बघा. चला आता कशाने भाग जाते, 9 ने 1 10 2 12 मध्ये 3 ने भाग जाते. इथं परत बघा 6 9 4 आणि 2 6, म्हणजे ह्याला पण काय ते 3 ने भाग जाते. ठीक आहे बघा. 9 6 15 आणि 2 17 आणि 4 21, 21 ला पण 3 ने भाग जातो. 3 ने भाग घालवा, 3 असतात ते 21, 3 त्रिक 9, परत काय निघेल बघा इकडं 3 दुने 6, 3 दुने 6, 3 त्रिक 9, परत 3 सख्ख 18, 2 20, 3 8 24. ठीक आहे बघा. चला आता आणखी काय निघते बघा इकडं,
ठीक आहे. बर, आता बघा इथे काय दिसतंय तुम्हाला 12 आणि 73 आहे, बरोबर आहे का? आणि सगळे बघा आन्सर जर तुम्ही बघितले ना तर पूर्णांकात दिलेत, बरोबर आहे का? मग थोडक्यात काय त्यांनी काय बघा बघा मग थोडक्यात काय राऊंड फिगर घेतलेला त्यांनी, ठीक आहे, बरोबर आहे का बाई? अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू म्हणजे बघा थोडक्यात काय, आता इथे समजा 17.99 असेल तर आपण अप्रॉक्सिमेटली काय करतो इथं 18 करतो, ठीक आहे बघा. किंवा इथं 18 पॉईंट समजा 01 असेल तर डायरेक्ट आपण ते लिहिताना काय करतो 18 देतो, ठीक आहे बघा. बघा मग आता इथं काय केले बघा डायरेक्ट, कारण की 73 ने तर ह्यातले बघा संख्येला कुठले भाग जात नाही, बरोबर आहे का नाही? आणि इथं उत्तर पूर्णांकात दिले, याचा अर्थ काय त्यांनी अप्रॉक्सिमेटली आन्सर घेतलेले बघा, लक्षात घ्या. आपण काय करू बघा 300, 250, 500, 400 उत्तर भाग आल्यानंतर कशा जास्त जवळ जाते ते आपल्याला कळून जाईल बघा. काय निघेल इकडं 12 1 12 आणि 12 सख्ख 72, एक बाकी राहते पण आपण जवळ जाऊ 12 सख्ख 72, ठीक आहे. आणि आता भाग घालू बघा काय निघेल इकडं बघा बे त्रिक 6 आणि बे चुक 8, ठीक आहे बघा. आता डायरेक्ट आधी ह्याला 4 ने गुणा किती निघते बघा 23,068, ठीक आहे बघा 23,068, 23,068 गुणिले 4 करा, डबल डबल करत बसला 4 8 32, 4 सख्ख 24 आणि 3 किती झाले 27, 4 0 0 2 8 2, 4 त्रिक 12, 4 2 8 आणि 1 9, ठीक आहे. आता 92,000 किती आले बघा 92,272 भागिले किती इकडे 3 आहे, आता 3 ने भागाला काय निघते बघा 3 1 3, 3 त्रिक 9, ठीक आहे. 3 त्रिक 9, 3 7 21, 21 आणि 1 22, परत 3 5 15, 2 राहिलं, 3 7 21 म्हणजे थोडक्यात काय आणि भागिले किती आहे बघा 100 आहे. आपण 3 ने ह्याला भागलं पण किती आलं बघा 30,757 आणि भागिले 100 आहेच राहिले बघा इथं आपलं, भागिले 100 घ्या फक्त काय करा आता किती निघेल मग 307.57. इथं सगळ्यात जवळ संख्या कुठली आहे बघा 307.4, तर 300 म्हणून उत्तर किती येते आपला ऑप्शन नंबर पहिला, कारण अप्रॉक्सिमेटली उत्तर काढलेले डायरेक्ट उत्तर 300 येत नाही, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एक डीलर 2,500 रुपये किमतीने एक टीव्ही संच खरेदी करतो, तो ती 3,200 रुपयांना चिन्हांकित करतो आणि नंतर त्यावर 10% सवलत देतो. विक्रेत्याने मिळवलेल्या नफ्याची टक्केवारी शोधा, ठीक आहे बघा. थोडक्यात 2,500 रुपयाला एक डीलर एक टीव्ही विकत घेते आणि त्याच्यावर 3,200 रुपये छापील किंमत लावते आणि 10% सवलत देऊन विकते, ठीक आहे बघा. आता बघा विक्री किंमत किती ते आपल्याला काढावं लागेल, बरोबर आहे की नाही? विक्रेत्याने मिळवलेल्या नफ्याची टक्केवारी शोधा. आधी विक्री किंमत किती काढावं लागेल आपल्याला. बघा आता काय निघेल बघा छापील किंमत, बघा एक लक्षात घ्या, छापील किंमत वजा सूट काढली की बरोबर काय निघते बघा विक्री किंमत निघते, विक्री किंमत. मला सांगा आपली छापील किंमत किती आहे 3,200, 3,200 वरती किती टक्के सूट दिली बघा तर 10% सूट दिली, म्हणजे 3,200 90% रक्कम कुठली येते बघा 90/100 काय निघेल बघा इकडं. बघा ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्याला हा गेला, काय निघते बघ 9 दुने 18, आजचा आला 1, 9 त्रिक 27 आणि 1 28 म्हणजे 2,880 रुपये झाली तुमची काय तर विक्री किंमत, ठीक आहे बघा. ही झाली विक्री किंमत, विक्री किंमत, ठीक आहे बघा. आता खरेदी किंमत किती आपली 2500 रुपये आणि नफा हा कधी पण कसा काढतो आपण खरेदी किमतीवर काढतो, बरोबर आहे का? म्हणजे काय असतं बघा खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते विक्री किंमत असते. मग आता इथं काय आपला खरेदी किंमत किती आहे 2,500, मग 2,500 वरती तुम्हाला किती नफा झालाय बघा तर 2880 2,500 गेलं तर 380 रुपये येते. मग 380 रुपये नफा झाला तर तो किती टक्के नफा आहे तर गुणिले 100 करा, काय निघेल बघा इकडं. बा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, काय निघेल बघा इकडं 5 5 25, 5 7 35 आणि 3 38, 5 7 30. चला 5 ते बघायला 5 1 5, 5 1 5 आणि 2 7, 5 5 25 आणि 1 26, 5 2 10 म्हणजे 15.2% नफा झाला. 15.2% म्हणजे पर्याय क्रमांक 4, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नंबर सिरीज वरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे, ठीक आहे बघा. चला 463 386, बघा 463 386 322 271 233, बघा काय निघते बघा इथून ह्याच्यामध्ये किती अंतर आहे बघा लक्षात घ्या. 386 पुढे 463 मोजा, काय निघेल बघा 86 10 96 6 16 किंवा हे 14 आणि 63 किती झाले बघा 63 4 67 10 77 चा फरक आहे बघा. बरं चला 386 322 मध्ये बघा 22च्या पुढे बघा
22च्या पुढे जर मोजलं तर 30, 30 आणि 50 56, 56 आणि हे 8 किती येते बघा. बघा 22, 22च्या पुढे 86 पण 22, 32, 42, 52, 62, 72, 82, 82 4 86 म्हणजे किती येते बघा इकडे 60 आणि 4 64 येते. बरोबर आहे का? चला 322 आणि 300 चला 271च्या पुढे मोजा 322 किती निघते बघा 71 आणि 10. बरं चला हे 29, 29 आणि 22 किती निघते बघा 29, 30, 31 आणि 20 किती झाली 51, इथे 51चा फरक आहे. आणि 271 आणि 233 मध्ये 33 आणि 10, 43, 53, 63, 63 आणि किती येते पुढे 8 म्हणजेच 38, म्हणजे 38चा फरक आहे. मग आता चला ह्या दोन्हीतला गॅप किती आहे बघा 77 आणि 14 बघा हे मायनस हे करून टाकायचं. आता बघा 77 आणि ह्याच्यामध्ये -13चा गॅप आहे. ठीक आहे. चला परत ह्याच्यामध्ये किती गॅप आहे बघा इथं पण -13चा गॅप आहे. इथं जर बघितलं तर इथं पण -13चा गॅप आहे. ठीक आहे. मग इथं मला सांगा आता 38 म्हणून जर मधून जर आपण -13 केलं तर किती निघते बघा 20, 8 3 गेले 25 म्हणजे 25 निघते वजा 25. ठीक आहे. आता मला सांगा मग आता 233 मधनं 25 गेलं तर खाली किती राहते बघा 25 आणि 5 30 आणि 3 208 राहतील. 208 म्हणजे ऑप्शन नंबर पाहिजे 208 उत्तर येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नंबर सिरीजचा प्रश्न आहे. काय दिसते बघा याच्यामध्ये दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे बघा. बघा 2 3 5 7 11 ह्या सगळ्या काय बघा तर मूळ संख्या आहेत लक्षात घ्या. ठीक आहे. मग 11च्या नंतरची मूळ संख्या कुठली येते 13. 13 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये बेस्ड ऑन द अल्फाबेटिकल ऑर्डर 3 of the following 4 letters cluster are alike in a certain way and thus form a group. Which letter cluster does not belong to that group? Note the odd one out is not based on the number of consonants, vowels or their positions in the letter cluster. बघा त्याच्यामध्ये थोडक्यात काय बघा लक्षात घ्या. 4 तुम्हाला हे दिलेत ह्यातल्या तिघांची मांडणी सारखीच आहे. यातला एक फक्त वेगळा कुठला ते शोधायचा आपल्याला. ठीक आहे. बघा काय दिसते बघा याच्यामध्ये बघा बघा केच्या पुढे बघा जे के LMNO बरोबर आहे का. केच्या आणि ओच्या मध्ये कितीचा फरक आहे 4चा फरक आहे. पण ओच्या पाठीमागे के असल्यामुळे -4चा फरक आहे. ठीक आहे बघा ओच्या पुढे माझा O PQR बघा ओ आणि आर मध्ये 3चा फरक आहे. पण आरच्या पाठीमागे ओ असल्यामुळे -3 येणार आहे. म्हणजे आरच्या पाठीमागे 3 घरं गेले की ओच्या पाठीमागे 4 घरं गेले की के. चला परत इकडे काय निघते बघा आय पासून एल बघा आय JKL बघा आयच्या पुढे 3 घरं गेले की एल येते. फक्त -3 करायचं कारण पाठीमागनं मोजतोय आपण. एलच्या पुढे बघा एल MNO बरोबर आहे का. एल आणि ओ मध्ये पण 3चाच फरक आहे. LMNO. ठीक आहे बघा. चला परत के पासून बघा JK LMN इथं पण 3चाच फरक आहे. -3 करायचं. ठीक आहे. यांच्या पुढे बघा NOPQ इथं पण बघा 3चाच फरक आहे. -3 करा. चला आर पासून यू मोजा बघा OPQR STU इथं पण 3चाच फरक आहे. -3 करा. आणि यू पासून एक्स बघा किती निघतं UVWX इथं पण 3चाच फरक आहे. ठीक आहे. -3 करा. -3 का कारण की एक्स पासून पाठीमागं यू आहे. यूच्या पाठीमागं आर आहे म्हणून आपण केले. ठीक आहे. फक्त एबीसीडी मोजताना आपण सरळ मोजली. ठीक आहे. आता काय निघते बघा ह्याच्यामध्ये वेगळं काय निघते ऑप्शन नंबर 5. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत तुमचं काय अल्फाबेट सिरीजवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचनेनुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारा अक्षर समूह पर्यायातून निवडा. काय निघते बघा ह्याच्यामध्ये बघा आता सी पासून एफ किती नंबरला आहे बघा सी पासून एफ बघा सी DEF 3चा गॅप आहे. बरोबर आहे का. पण कसा बघा एफच्या पाठीमागं सी असेल -3 करायचं. ठीक आहे बघा. परत बघा सीच्या पाठीमागं बघा झेड पासून सी मोजा झेड पासून पुढं झेडला तर एंड होते मग राहिले काय परत ABC थोडक्यात काय बरोबर आहे का बघा. थोडक्यात काय आता बघा सी पासून झेड कडे जाताना तुम्हाला परत -3 घर जावं लागते. परत बघा आता डब्ल्यू पासून सरळ मोजा बघा डब्ल्यू XYZ म्हणजेच बघा डब्ल्यू पासून झेड जो आहे तो पुढे किती 3 घर आहे. म्हणजे झेड पासून डब्ल्यू हा पाठीमागे 3 घर आहे. ठीक आहे बघा. चला मग डब्ल्यूच्या पाठीमागे काय निघेल बघा इथं बघा STUVW बघा टी निघेल टीच्या पुढे बघा UVW बरोबर आहे का. मग टी पासून डब्ल्यू कुठे आले की आपल्याला 3 घरी यावं लागते फक्त -3 करायचं. ठीक आहे बघा टी आला. टी कुठं बघा इथं टी नाही इथं टी नाही. ठीक आहे बघा. चला 2 नंबरचा अल्फाबेट बघा
हा आता बघा आर एन जे आणि एफ दिले बरोबर आहे. एफ पासून एन जे मोजा एफ जी एच आय जे बघा एफ पासून 4 घरं गेले इकडे काय निघते बघा जे निघतोय. जे पासून इकडे बघा जे के एल एम एन बरोबर इकडे 4 घरं आले की एन निघतो. एन पासून आर बघा एन ओ पी क्यू आर बरोबर 4 घरं आले की आर निघतो. ठीक आहे बघा मग आता एफच्या पाठीमागचं 4 घरं कुठले बघा एक तर ए का बी बघा बीच्या पुढे माझा बी सी डी ई एफ बरोबर बघा इथं जर आपण बी मांडला तर बी पासून एफ चा अंतर किती बघा बीच्या पुढे सी ए बी सी डी ई एफ बरोबर 4 घरे त्याच्यामुळे इथं बी निघते. टीच्या नंतर बी फक्त एकाच ठिकाणी ऑप्शन नंबर 4 होतं. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये एका अपूर्णांकाच्या अंशामध्ये 1 मिळवल्यास तो 1 होतो आणि अपूर्णांकाच्या छेदामध्ये 1 मिळवल्यास तो 1/2 होतो. तर अपूर्णांक किती आहे म्हणजे कुठला अपूर्णांक काय नाही पर्यावरण सोडायचं बघा 3 अधिक 5 बघा अंशामध्ये काय म्हटलंय अंशामध्ये 1 मिळवल्यास ती संख्या 1 होते. अंशामध्ये 1 मिळवला तर काय निघते 4/5 ती संख्या 1 होते का नाही विषय संपला. चला त्याचा विषय संपला. 2 नंबर बघा 2/5 2/5 मध्ये जर एक अंशामध्ये जर 1 मिसळला तर किती येते बघा 3/5 ती संख्या 1 होते का नाही होत. 2 नंबर कॅन्सल बघा. 3 नंबरला काय दिले 1/2 बघा 1/2 मध्ये चला अंशामध्ये 1 जर मिसळला तर काय निघते बघा 2/2 होते मग ती संख्या 1 होते का तर होती. ठीक आहे बघा ही एक पहिली कंडिशन फॉलो केली. दुसरी कंडिशन काय दिली बघा त्याच संख्येमध्ये बघा 1/2 मध्ये छेदामध्ये काय म्हटले बघा अपूर्णांका छेदामध्ये 1 मिळवल्यास बघा छेदामध्ये जर 1 मिळवला आपण तर काय निघेल बघा 1/3 मिळेल. मग 1/3 मिळवल्यानंतर ती संख्या 1/2 होते का तर नाही. म्हणजे 3 नंबर पण नाही. आता 4 नंबर बघा काय बघताय निघते ह्याच्यामध्ये बघा चला 2/3 2/3 मध्ये अंशामध्ये 1 मिसळला तर काय झालं बघा 3/3 झालं. 3/3 मध्ये ती संख्या 1 झाली का तर झाली. एक कंडिशन फॉलो केली आपण. चला दुसरी काय निघते बघा चला त्याच ह्याच्यामध्ये बघा अंश 2/3 मध्ये आता छेदामध्ये जर 1 मिसळला तर काय येते बघा 2/4 येते. मग थोडक्यात काय बघा बे 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 दोन्ही 4 म्हणजे ती संख्या 1/2 होते का तर होते. बघा एकदा 1 होते एकदा 1/2 होते म्हणजे दोन्ही कंडिशन फॉलो केल्या. याचा अर्थ आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत काय काय दिले बघा खालील चिन्हांच्या जोडीमध्ये व्यक्त केलेले सहसंबंधाचे साधर्म्य असलेल्या सहसंबंधाला उत्तमरित्या दर्शवणारी संख्या चिन्हांची जोडी निवडा. बघा जी चला जीच्या पुढे के कधी येते बघा ABCDEFG HIJK जी पासून अधिक 4 घरं गेले की के निघते. के च्या पुढे बघा के LMN नाही आणि बघा जी एच हा थांबा एक मिनिट GHI जी पासून आय कडे जायचं म्हणजे की अधिक 2 घरं पुढे जायचं GHI आधी आय लागते आणि आयच्या परत इकडे पाठीमा पुढे बघा HIJK बघा हिथून इकडे सुरुवातीला जायचं हिथून 2 घरं परत इकडे पुढे आले की काय निघते के निघते. बघा GHIJK ठीक आहे बघा चला परत एलच्या पुढे 2 घरं बघा LMN आणि एनच्या परत बघा NOP इथं पण 2चा फरक आहे 2चा फरक. आता असं कुठे दिसतंय बघा बीच्या पुढे बघा शेवटचं काय आलं पाहिजे BCD आलं पाहिजे. इथं डी आहे का तर नाही पहिलं ऑप्शन कॅन्सल. ओच्या पुढे काय निघते OPQ इथं क्यू पाहिजे होता इथं बरोबर आहे का क्यू इथं क्यू आहे का नाही हे पण कॅन्सल. चला क्यूच्या पुढे येस येते का OPQ RS बघा क्यू नंतर काय आला येस आला 2 घरं पुढे गेली आणि येस पासून बघा यू किती नंबरला येस TU बघा येसच्या परत पुढे 2 घरं गेले की यू येते म्हणजे ऑप्शन नंबर 3. आणि इथं जर चेक केला आपण तर जे पासून ओ किती नंबरला आहे बघा HIJ KLMNO म्हणजे 5 घरं पुढे जावं लागते त्याच्यामुळे याचा काय संबंध येत नाही. ठीक आहे ऑप्शन नंबर 3 निघते. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा 56 किलोमीटर अंतरावर असलेल्या 2 ठिकाणांहून 2 व्यक्ती एकमेकांच्या दिशेने गाडी चालवतात. ठीक आहे बघा एकमेकांच्या दिशेने म्हणजे काय एक गाडी इकडून यायला लागली आणि एक गाडी इकडून यायला लागली एकमेकांकडे यायला लागले. ठीक आहे बघा पहिल्या व्यक्तीचा वेग 12 किलोमीटर पर आवर आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचा वेग 14 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे बघा हे अंतर आहे इकडच्या व्यक्तीचा वेग किती आहे 12 किलोमीटर पर आवर आणि इकडच्या किती आहे 14 किलोमीटर पर आवर. चला इकडचा इकडे निघाला आणि इकडचा तिकडे निघाला. परत काय दिले बा जर त्यांनी एकाच वेळी गाडी चालवण्यास सुरुवात केली असेल तर ते किती कालावधीनंतर एकमेकांपासून 4 किलोमीटर अंतरावर असतील. म्हणजे काय होईल बघा आता इकडून हा काहीतरी अंतर पार करेल इथपर्यंत येईल परत इकडून हा काहीतरी अंतर पार करेल इथे आणि दोघांमधलं अंतर जे असेल ना तर 4 किलोमीटर शिल्लक ठेवायचे. याचा अर्थ काय बघा जास्त डोकं नाही चालवावं
56 किलोमीटर मध्ये त्यांनी 56 मधनं फक्त 4 गेले, राहिले किती 52 किलोमीटर. 52 किलोमीटर त्यांनी अंतर पार केलेले. कितीच्या स्पीडने बघा, तर हा इकडून येतोय आणि हा इकडून येतोय, बरोबर आहे की नाही. मग याचा अर्थ काय होईल बघा, दोघांच्या वेगाची ऍडिशन 14 आणि 12 किती निघते 26. 14 आणि 12 झालं 26. मग ह्यांना किती वेळ बघा, हे झालं तुमचं अंतर आणि अंतर हा झाला तुमचा वेग, बरोबर. काय असतो, वेळ असतो. मग वेळ किती न्यायला लागेल बघा, 26 एके 26 आणि 26 दोन्ही 52, म्हणजेच किती आले बघा 2 तास. 2 तासामध्ये त्या दोघांमधलं अंतर 4 किलोमीटर शिल्लक राहील. मग काय निघेल बघा 2 तास, म्हणजे ऑप्शन नंबर पाहिजे. काहीच अवघड. ठीक आहे, चल पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचनेनुसार LFWJ हे NIAO शी संबंधित आहे. त्याच प्रकारे FOAL बघा, त्याच प्रकारे FOAL हे HREQ शी संबंधित आहे. तर त्या तर्कानुसार खालीलपैकी काय RMXY शी संबंधित आहे. RMXY आणि Y शी संबंधित. ठीक आहे बघा, चला आता L च्या पुढे बघा L MN 2 घरं पुढे गेले की N येते. F च्या पुढे बघा EF GHI 3 घरं गेले की I येते, बरोबर आहे बघा. W च्या पुढे W XYZA झेडच्या पुढे डायरेक्ट ए मोजतो आपण, म्हणजे इथं अधिक 4 घरं गेले की ए निघते. जेच्या पुढे बघा HIJ KLMNO जेच्या पुढे 5 घरं गेले की ओ निघते, म्हणजे 2 3 4 5 इथं पण तेच असणार आहे. F च्या पुढे 2 घरं गेले काय निघते बघा EF GH, बरोबर. इथं 2 घरं गेले की H निघते. O च्या पुढे बघा PQR 3 घरं पुढे गेले की R निघाला. इथं बघा A च्या पुढे 4 घरं गेले की BCDE आणि इथं बरोबर 5 L च्या पुढे 5 घरं गेले की Q निघते. आता बघा R च्या पुढे 2 घरं गेले काय निघेल बघा OPQR ST इथं बरोबर T निघेल. पहा T कुठं कुठं दिसतंय बघा, T इथं नाही, इथं नाही, इथं नाही, फक्त इथे ऑप्शन नंबर पहिलाच येते. M च्या पुढे 3 घरं गेले काय निघेल बघा NOP इथं बरोबर P निघाला, अधिक 3 केले की P. X च्या पुढे 4 घर जावा WXYZAB बरोबर B आला आणि Y च्या पुढे 5 घर बघा WXY, Y च्या पुढे ZABCD बरोबर D येते, म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न काय दिले बघा याच्यामध्ये. जर 7,500 रकमेची चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 8% दराने अर्धे वार्षिक गणनेनुसार गुंतवणूक केली तर 1 वर्षानंतरची रक्कम किती असेल. तर बघा आता लक्षात घ्या, अर्धवार्षिक गणनेनुसार म्हणजे कसं असं लक्षात घ्या. आता वर्षाला व्याज दर किती तुमचा 8%, बरोबर आहे की नाही. पण तुम्ही काय करताय, 8 वार्षिक दर आपला 8%, पण दर 6 महिन्याला तुम्ही काय करताय, व्याज काढून घेता त्याकडनं. जसं आपलं बघा सावकार जो असतो ना, तो दर महिन्याला व्याज दर काढून घेतो, बरोबर आहे का नाही. बघा समजा आता सावकाराचा जर व्याज दर बघा समजा महिन्याला 2% असतो, समजा आपण महिन्याला 2% असेल तर वार्षिक किती झाला 12 × 24%, म्हणजे वर्षाचा 24% असतो. वर्षाला 24% असेल 12 महिन्याचा, तर एका महिन्याला किती पडतो तर 2%, म्हणून तो एका महिन्यामध्ये 2% घेतो. ठीक आहे बघा, इथं सेम आहे बघा, जर वर्षाला 8% असेल तर 6 महिन्याला 4% आला. ठीक आहे बघा, मग आपण सॉल्व्ह कसं करायचं बघा, लक्षात घ्या. आता 2 मेथडने सांगतो बघा, शॉर्टकट कशी असते. 2 वर्षात जर विचारला असेल तर बघा, आता पहिल्या वर्षी सरळ चक्रवाढ व्याजाने पहिल्यांदा तुम्हाला 4% व्याज दर मिळेल, बरोबर आहे का एका रकमेचं. दुसऱ्या वर्षी बघा, दुसऱ्या वर्षी काय मिळेल बघा, परत 4% व्याज दर मिळेल दुसऱ्या वर्षी पण चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं बघा, हे झालं सरळ व्याज. सरळ व्याज पहिल्या वर्षी पण 4%, दुसऱ्या वर्षी पण 4%. चक्रवाढ व्याजाचं कसं असतं बघा, पहिल्या वर्षी तुम्हाला 4% मिळेल, पण दुसऱ्या वर्षी चला ही झाली 100 रुपये मुद्दल, 100 रुपये मुद्दलीचं दुसऱ्या वर्षी पण 4% मिळालं, पहिल्या वर्षी पण 4% मिळालं. पण पहिल्या वर्षीचं जे व्याज होतं 4% ते न भरल्यामुळं तुम्हाला दुसऱ्या वर्षी ह्या 4 रुपयाला सुद्धा 4% व्याज लागतं. 4 रुपयाला 4% व्याज लागतं. मग 4चा 4% म्हणजे किती असतो बघा, जास्त डोकं लावायचं नाही. 4चा वर्ग झाला 16, इथं फक्त 16 लिहायचं आणि दशांश अपूर्णांकाच्या अलीकडे बघा 2 घरं यायचं, दशांश अपूर्णांक देऊन टाकायचं, म्हणजे किती झालं बघा 0.16. म्हणजे 4चा जर 4% तुम्ही काढला बघा, 4चा जर 4% काढला तर किती निघतो बघा, 4 × 16/100, म्हणजे बरोबर किती आला 0.16. त्यामुळे डायरेक्टली इथं काय लिहायचं 0.16. ठीक आहे बघा, 2 घरं अलीकडे सोडून डॉट देऊन टाकायचं. आता बघा थोडक्यात काय, मग एकूण तुम्हाला व्याज किती भरावं लागलं बघा, चक्रवाढ व्याज हे 4%, हे 4% आणि हे 0.16%. मग 4 आणि 4 8 0.16 म्हणजे 8.16%. डायरेक्ट आपण 7,500चा 8.16% काढला तरी चालतो बघा. 7,500 7,500चा किती काढायचा आपल्याला 8.16%, 8.16/100. मग काय निघेल बघा इथं, चला 7,500 गुणिले
हे पूर्णांकात लिहून घ्या बघा. 816 छेद हे काय करा इकडे 100 लिहा आणि 100 वरती 2 शून्य वाढवा. कारण की अवचाला 2 शून्य वाढवलं तर छेदाला पण 2 शून्य वाढवले, किंवा इकडचे 2 शून्य इकडे टाकले तरी पण काय होतंय, ही 75 गुणिले 816 अशी संख्या येते. ठीक आहे बघा, दोन्ही पैकी कुठलेही करा. चला आता भाग घालवा बघा. चला ह्या 2 शून्याला 2 शून्य घालवले मी. ठीक आहे बघा. चला आता 25 त्रिक 75, 25 चोक 100. मी 100ला का कमी केलं, कारण की मी आता 816ला 4 ने भाग घालू शकतो. म्हणजे इथं मी डायरेक्ट पूर्ण संपवू शकतो बघा. काय नाही केलं इकडं, 4 एके 4, 4 दोन्ही 8 आणि 4 चोक 16. बरोबर आहे का. मग 204 गुणिले किती 3 केलं तर काय निघेल बघा. 204 गुणिले 3 केले तर बघा किती येते, 200 गुणिले 3 किती झालं 600 आणि 4 त्रिक झाले 12, म्हणजे 612. 3 गुणिले 204 केले की 612 येते. बघा हे झालं हे झालं चक्रवाढ व्याज. हे झालं चक्रवाढीने व्याज. किती झालं तुमचं 612. मुद्दल किती आपली 7000. मग टोटल अमाऊंट विचारली तुम्हाला. मग काय निघेल बघा, 7500 अधिक 612. मग काय निघेल, 2 इकडे 1, 6 आणि 5 11, हातचा आला 1, 7 आणि 1 8, म्हणजे 8112. म्हणजेच किती झाले बघा, ऑप्शन नंबर 4. बरं, हे झालं आपलं ह्या मेथडने. आणि रेग्युलर मेथडने जर करायचं असेल तर मग काय करावं लागते बघा आपल्या इकडं. बघा रक्कम किती आपली 7500. 7500 गुणिले बघा आता आपल्याला व्याज जर किती 6 महिन्याला 4% भरावं लागेल, म्हणजे 104%. काय चक्रवाढ व्याज असल्यामुळे 100 अधिक 4 104 गुणिले छेद 100 गुणिले 104 छेद 100. 2 वेळा केला आपण, कारण 2 वर्ष 2 टप्प्यामध्ये घेत असल्यामुळे एकाच वर्षाचे पण 2 टक्क्यामध्ये 2 टप्प्यामध्ये. बघा आता भाग घालवा. चला 5 दुने बे पंचे 10 बे दुने 4 बे पंचे 10. इकडे पण काय निघेल 52 छेद 50. ठीक आहे बघा. चला आता भाग घालवा. चला मी ह्या 2 शून्याला हे 2 शून्य घालवले बघा. 5 5 25, 25 त्रिक 75. आणि आता भाग घालवा. सॉरी आता गुणाकार करा. 52 गुणिले 52 गुणिले 3 करायचे. आधी 52 गुणिले 52 करा. किती निघते बघा, बे दुने 4 बे पंचे 10, हे तर शून्य आलं. 5 दुने 10, 5 5 25 आणि 1 26, म्हणजे किती झाले बघा इकडं 4 0 7 आणि 2 2704. चला 2704 गुणिले 3 करा आता. 2704 गुणिले 3 म्हणजे किती निघते बघा, 3 चोक 12, 3 0 0 81 बघा, 3 7 21, 3 2 6 आणि 2 8, म्हणजे 8112. 8112 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा ऍव्हरेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिसते बघा, द ऍव्हरेज ऑफ 8 नंबर्स इज 72. फाइंड द लिस्ट नंबर इफ इट इज 1/16 ऑफ द नंबर्स. म्हणजे काय दिले बघा, 8 नंबर आहेत, 8 संख्यांची ऍव्हरेज किती बघा 72 आहे. ठीक आहे बघा. आणि त्यातली सगळ्यात लहानची संख्या आहे का नाही, तर एकूण जी काय बेरीज आहे त्या बेरजेच्या 1/16 आहे. म्हणजे बघा 8 संख्यांची बेरीज किती असेल बघा, 8 संख्यांची बेरीज करा. 8 संख्यांची एकूण बेरीज, एकूण बेरीज काय निघेल बघा इकडं 8 गुणिले 72. काय निघेल इकडं 8 दुने 16, हातचा आला 1, 8 7 56 आणि 1 57, म्हणजे 576 आलं. ठीक आहे बघा. आता 576 चा 1/16 म्हणजे सगळ्यात लहान संख्या आहे 8 मधली. 576 गुणिले 1/16 काय निघेल बघा इकडे बघा. चला 4 चोक 16, 4 1 4 1 5, 4 चोक 16 आणि 1 17, 4 चोक 16, परत 4 1 4, 4 त्रिक 12 आणि 2 14, 4 7 24, म्हणजे 36 नेते बघा. काय 36 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा, 4 शब्द जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्द जोडी निवडा. बघा काय दिसते बघा, बेल्जियम युरो. बघा बेल्जियमचं जे करन्सी आहे ती कुठली आहे बघा, युरो आहे. ठीक आहे बघा, कारण बेल्जियम हा युरोपियन युनियनचा भाग आहे. चला परत बांगलादेशची टका आहे बघा. ऑस्ट्रेलियाची डॉलर म्हणजे कुठला, ऑस्ट्रेलियन डॉलर. ठीक आहे बघा. ब्राझीलचं काय ते बघा, रुबल नाही, ब्राझीलची ब्राझिलियन काय ते ब्राझिलियन येते बघा. काय ब्राझिलियन, ब्राझिलियन क्लिअर असं काहीतरी नाव आहे. आणि रुबल कोणाचे बघा, तर रुबल ही रशियाची, लक्षात घ्या. ठीक आहे. चला पुढचं बघू आता. त्यामुळे उत्तर काय देतं आपलं ऑप्शन नंबर 4. वेगळे शब्द जोडी कुठले आहे तर 4 नंबरची. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काळ कामवरती प्रश्न काय दिले बघा, ए आणि बी स्वतंत्रपणे काम करून अनुक्रमे 40 दिवस आणि 30 दिवसात एक काम करू शकतात. बघा ए आणि बी, ए आणि बी काय म्हटले बघा, ए आणि बी स्वतंत्रपणे काय म्हटले 40 दिवसात आणि 30 दिवसामध्ये एक काम करू शकतात. त्यांनी एकत्र मिळून काम सुरू केले, पण बी काही वेळाने निघून गेला आणि ए ने उरलेले काम 5 दिवसात पूर्ण केले. ठीक आहे बघा. आता काय निघते बघा याच्यामध्ये, 40 आणि 30 चा लसावी किती आला बघा, 120 आला.
ठीक आहे बघा. 120 काय म्हणजे पकडायचं आपण एकूण काम. एकूण काम किती आहे बघा, तर 120 रुपयाचं. इकडे दिवस दिलेत, बरोबर आहे का? हा, इकडे आता बघा, मग आता मला सांगा 120 रुपयाचं काम जर ए हा 40 दिवसामध्ये करत असेल तर त्याला दिवसाला पेमेंट किती पडेल? 40 त्रिक 12, 4 त्रिक 12 म्हणजे 3 रुपये पडेल. आणि बीला किती पडेल बघा, 3 चोक 12 म्हणजे 4 रुपये पडेल. ठीक आहे बघा. आता काय दिले बघा, त्यांनी एकत्र मिळून काम सुरू केले, पण बी काही वेळाने निघून गेला आणि ए ने उरलेले काम 5 दिवसात पूर्ण केले. म्हणजे बघा, शेवटचं जे 5 दिवसाचं काम आहे याचं माहिती आहे आपल्याला. ठीक आहे बघा. आता हे झालं पूर्ण काम. ठीक आहे बघा. आता इथं सुरुवातीला काम कोणी केले बघा, ए आणि बी ने मिळून काम केलं इथून इथपर्यंत. इथून बी ने काम सोडून दिलं. इथून इकडचं काम जे आहे ते कुणी केले, फक्त ए ने काम केले आणि ते पण किती, 5 दिवस. इथे लक्षामध्ये बघा, मग एचं पेमेंट किती आहे, 3 रुपये. मग त्याने किती दिवस काम केलं बघा, 5 दिवस. म्हणजे 3 5 15, 15 रुपयेच काम केलं त्याने. किती मधलं, तर 120 मधलं. मग आता मला सांगा, 115 रुपयाचं काम इकडे झालं, इकडे किती रुपयाचं काम झालं बघा, 120 मधनं 15 गेले, खाली किती, 105 रुपयाचं काम झालं. मग 105 रुपयाचं काम कोणी केले, ए आणि बी ने. ए आणि बी ला पेमेंट किती आहे बघा, 4 आणि 3 किती झाले बघा, 7 रुपये. 7 रुपयाने त्यांनी 105 रुपयाचं काम कंप्लीट केले बघा. मग 105 भागिले 7 करा, किती निघते बघा, 7 एके 7 बघा, 7 एके 7 आणि 3 10, 7 5 35, म्हणजे किती येते बघा, 15 दिवस. सुरुवातीचे काय येते बघा इकडं, हे इकडं 3 किती 5 दिवस काम केले आणि इकडे किती येते बघा, हे ए आणि बी ने 15 दिवस काम केलेले. ठीक आहे बघा, 15 दिवस. आणि इकडे हे ए ने परत एकट्याने 5 दिवस. म्हणजे तर सुरुवातीपासून किती दिवसानंतर बी काम सोडून गेला, तर 15 दिवसांनी, म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. चला आता काय दिले बा प्रश्नामध्ये, अल्फाबेट सिरीजवरचा प्रश्न आहे. दिलेल्या मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे बघा. चला वाय नंतर सी कधी येते बघा, वाय नंतर झेड, नंतर ए बी सी, म्हणजे पुढे 4 घरं गेले काय येते बघा, सी येते. सी पासून जी बघा कधी येते, ए बी सी, डी ई एफ जी. परत सी पासून परत 4 घरं पुढे गेली की काय येते, जी येते. मग जी पासून जर आपण पुढे 4 घरं गेले तर काय निघाला, ई एफ जी. एच आय जे के, के येणार आहे. ठीक आहे बघा. के कुठे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर पहिला कॅन्सल झाला. ठीक आहे बघा. चला 2 नंबरला काय निघेल बघा. आता बघा काय निघते इकडं, बीच्या नंतर एफ आला, मग बीच्या पुढे बघा एफ कधी, ए बी सी डी ई एफ, 4 घरं पुढे गेले की एफ होईल. परत एफ पासून जे बघा कधी, ई एफ, जी एच आय जे, 4 घरं गेला की पुढे जे येते. आणि आता जे पासून पुढे 4 घरं गेले काय निघेल बघा, जे, के एल एम एन, इथं एन निघेल बघा, एन. के च्या नंतर एन इथं आहे, इथं आहे. ठीक आहे बघा. मग इथं हा विषय संपला. चला के एन के एन झाला. आता 3 नंबरला काय निघते बघा, यस. यसच्या पुढे बघा डब्ल्यू कधी, यस टी यू व्ही डब्ल्यू, 4 ने पुढे डब्ल्यू येते बघा. डब्ल्यूच्या पुढे ए कधी येते, यू व्ही डब्ल्यू, एक्स वाय झेड, परत ए, ए आला. आणि आता ए च्या पुढे 4 घर जावा, बी सी डी ई, इथं ई येते, के एन ई. ठीक आहे, के एन ई बघा. मग आता के एन आणि इथं काय आला, ई आला. मग काय कुठे येते बघा, के नंतर एन नंतर ई बघा, इथे ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे बघा. इकडे काय मग साहित्रिक 18, 18 ते 54 आणि 54 नाही काय निघते बघा, साहित्रिक 18, 18 ते 54. ठीक आहे बरं, जाऊ दे, आपल्याला एवढं तर कळलं. इथं काय निघते इकडं, के एन ई 62. ठीक आहे बघा. आणि शेवटचं जर काढायचं म्हणलं इकडं 6 18 54 बघा, 6 18 54 काय निघेल बघा. आता साहित्रिक 18, 18 2 18 ते 54, 54 गुणिले जर 3 केलं तर काय निघते बघा, 3 चोक 12, 3 5 15 आणि 1 16. म्हणजे इथं बघा माझ्या अंदाजे 162 पाहिजे होतं, चुकून काहीतरी झालेलं दिसते आपल्याकडनं. के एन ई आणि 162. ठीक आहे बघा. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 निघते. एच्या पुढं एस टी यू व्ही डब्ल्यू, एस टी यू व्ही डब्ल्यू डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी डी ई, बरोबर आहे, ई येते. ठीक आहे, इथे 162 पाहिजे होतं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बॉड मासवरचा प्रश्न काय दिसतंय बघा याच्यामध्ये, अधिक म्हणजे वजा असेल, वजा म्हणजे गुणिले असेल, गुणिले म्हणजे भागिले असेल आणि भागिले म्हणजे अधिक असेल तर दिलेल्या समीकरणामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारा पर्याय निवडा. ठीक आहे बघा. वजा म्हणजे काय दिले, वजा म्हणजे गुणिले, म्हणजे बघा 7, थांबा 1 मिनिट, 7 14 8 आणि 2, वजा म्हणजे काय म्हटले, गुणिले. ठीक आहे बघा. चला आता अधिक म्हणजे काय, अधिक म्हणजे वजा, इथं वजा लिहा. परत गुणिले म्हणजे काय दिले, काय दिसते बघा इथं, गुण्य आहे इकडे, गुणिले बघा इथं, गुणिले म्हणजे भागिले, गुणिले म्हणजे भागिले. ठीक आहे बघा. आता ब्रॅकेट देऊन टाका, इथे एक ब्रॅकेट बसेल
आणि इथे एक ब्रॅकेट बसेल. काय निघेल बघा मग 14 7 98, 98 वजा 8/2 किती ते 2 8 4. 98 मधनं 4 गेलं काय निघतंय बघा इकडं 94. 94 4 98. ठीक आहे बघा. 94 म्हणजे किती येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. चला काय ते सरळ व्याज चक्रवाढ व्याजाचा प्रश्न काय दिले बघा. सरळ व्याजाच्या वार्षिक किती टक्के दराने एक रक्कम 8 वर्षात तिच्या स्वतःच्या दुप्पट होईल. किती वर्षामध्ये 8 वर्षामध्ये दुप्पट होईल. दुप्पट म्हणजे काय असं लक्षात घ्या. ही झाली एक पट अधिक एक पट म्हणजे झाली दुप्पट बरोबर आहे का. पण बघा लक्षात घ्या सुरुवातीला 100% रक्कम आहे आपल्याकडे. वाढली फक्त किती बघा तर 100%. लक्षात घ्या ही रक्कम एक पट जी आहे ना ती आपल्याकडे आहे ऑलरेडी. ही आपण गुंतवली सरळ व्याजाने आणि ह्याची दुप्पट झाली. वाढताना वाढताना वाढली रक्कम किती फक्त 100% आणि 100% वाढा किती लागले बघा तर 8 वर्ष लागले. व्याजाचा दर काय असेल बघा 100 भागिले फक्त 8 करायचं. काय निघेल बाहेर 8 1 8 चला 8 1 8 राहिले 2 8 2 16 राहिले 4 आणि 8 5 40 म्हणजे 12.5% व्याजाचा दर असेल. ऑप्शन नंबर 4 कारण सरळ व्याज प्रत्येक वर्षी सारखंच असतं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. द स्पीड ऑफ अ शिप इन स्टील वॉटर इज 12 km/h मोर दॅन द स्पीड ऑफ द स्ट्रीम. ठीक आहे बघा आता काय म्हटलंय बघा. स्थिर पाण्यामध्ये एखाद्या नावेचं बोटीचं जो वेग आहे ना तो 12 किलोमीटरने जास्त आहे कुणापेक्षा तर बघा स्ट्रीम मध्ये थोडक्यात काय प्रवाहापेक्षा बोटीचा वेग 12 किलोमीटरने जास्त आहे. ठीक आहे बघा. बघा इथं झाला प्रवाह हा झाला x आणि बोटीचा वेग किती आहे तुमचा बोटीचा वेग झाला x अधिक 12. ठीक आहे बघा. बरं आता काय दिले बघा पुढं. अँड द रेशिओ ऑफ द स्पीड ऑफ द शिप अपस्ट्रीम टू द स्पीड ऑफ द शिप डाउनस्ट्रीम इज 2:5. म्हणजे बघा अपस्ट्रीम म्हणजेच काय प्रवाहाच्या विरुद्ध ज्यावेळेस बोट जाते ना प्रवाहाच्या विरुद्धचा आणि प्रवाहाच्या बरोबर जाताना बोटीचा जो वेग आहे ना त्याचं गुणोत्तर दिले त्यांनी किती 2:5. किती दिलेले 2:5. ठीक आहे बघा 2:5 दिले. आता बघा हे काय बघा हे कसं आहे प्रवाहाच्या दिशेने बघा प्रवाहाच्या विरुद्ध वेग इकडे काय दिले प्रवाहाच्या दिशेने वेग. ठीक आहे बघा इथं काय निघलं बघा बोटीचा वेग बघा शॉर्टकट एक सांगतो बोटीचा वेग आणि इकडे लिहा प्रवाहाचा वेग. बघा शॉर्टकट काय असतो लक्षात घ्या. तुम्हाला प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे 2 दिलाय त्यांनी बरोबर आहे का. प्रवाहाच्या विरुद्धचा वेग किती आहे 2x आणि प्रवाहाच्या दिशेने वेग किती दिलाय बघा 5x. ठीक आहे बघा. आता मी हे रेशो दिलेला रेशो कसा असतो x मध्ये लिहायचा असतो. ठीक आहे 2x आणि 5x हे प्रमाणात आहे. ठीक आहे बघा. चला परत पुढे काय दिले बघा आता. बघा आता बोटीचा वेग आता बघा हे गुणोत्तर कळलं तुम्हाला हे गुणोत्तर आहे. ह्याच्यावरनं हे गुणोत्तर काढायचं कसं लक्षात घ्या 5 अधिक 2 किती झालं 7x आणि कधी पण लक्षात ठेवायचं प्रवाहाच्या वेगापेक्षा बोटीचा वेग हा जास्त असतो. ठीक आहे बघा नाहीतर काय बोट जर पाण्यात बोट जर वाहत्या नदीमध्ये चालली तर नदीचा वेग जर जास्त असेल ना तर बोट काय करणार नदीला घेऊन जाणार आहे बरोबर. ठीक आहे बघा कसं असतं बघा 5 आणि 2 किती झाले बघा 7x 7 आणि 5 2 गेलं किती राहिले बघा इकडं 3 राहिले. तुम्हाला बघा आता हा रेशो देऊ द्या किंवा हा रेशो देऊ द्या. हा जरी दिला तर हे काढू शकता हा जरी दिला तर हे काढू शकता कसं ते पण सांगतो बघा लक्षात घ्या. आता काय दिसते बघा तुम्हाला बोटीचा वेग 7x आहे आणि प्रवाहाचा वेग किती आहे 3x आहे. ठीक आहे बघा. आता मला सांगा तुम्ही इकडे बघा ह्या दोन्ही मधला वेगाचा फरक किती आहे बघा गुणोत्तरामध्ये 4x आहे आणि संख्येमध्ये किती आहे बघा 12 किलोमीटरचा फरक आहे बोटीच्या वेगामध्ये आणि प्रवाहाच्या वेगामध्ये 4. मग इथं रेशिओ मध्ये किती 4x आणि संख्येमध्ये किती 12. मग x ची व्हॅल्यू किती झाली बघा 3 झाली बरोबर का 4 त्रिक 12 x ची व्हॅल्यू झाली 3 आणि आपल्याला विचारलं काय बघा तर फाइंड द टोटल डिस्टन्स कव्हर बाय द शिप डाऊन स्ट्रीम इन 9 hours. प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या बरोबर प्रवाहाच्या दिशेने चालली किती मग त्या 9 तासामध्ये किती अंतर पूर्ण करेल बघा लक्षात घ्या. मग इथं बोटीचा वेग किती झाला बघा 7 त्रिक 21 बरोबर झाला 21 किलोमीटर आणि प्रवाहाचा वेग किती आहे बघा 3 गुणिले 3 3 त्रिक झाला 9 किलोमीटर बरोबर आहे का. मग मला सांगा आता बोट प्रवाहाच्या दिशेने जाताना कसं असतं बघा दोघांच्या वेगाची ऍडिशन होते कारण बोट पण पळते आणि प्रवाह पण पळतोय मग तिथं वेग वाढतो किती होतील मग 21 आणि 9 झाले 30 किलोमीटर.
मग 30च्या स्पीडने बोट चालली प्रवाहाच्या दिशेने आणि अशी 9 तासामध्ये किती किलोमीटर झाले बघा 9 त्रिक 27 म्हणजे 270 किलोमीटर. किती जाईल 270 किलोमीटर म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. बरं आता हे तर उत्तर निघालं. आता लक्षात घ्या कुठलाही रेशो देऊ द्या, समजा हा रेशो दिला तुम्हाला 7:3चा, ह्याच्यावरून हा निघतो कसा बघा लक्षात घ्या. 7 आणि 3 किती झाले 10. प्रवाहाच्या दिशेने वेग जास्त असणार इथं 10 लिहा. आणि बघा 7 3 गेले राहिले किती 4 इथं 4 लिहा. याचा रेशो किती झाला बघा बे 5 10 आणि बे 2 4 आला का 2:5 2:5. हा जरी दिला तर हा निघतो, हा जरी दिला तर हा निघतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता काय दिले बघा सरळ सिम्प्लिफिकेशनवरचा क्वेश्चन आहे बघा. 256 354 बरं ठीक आहे चला. 256 बघा आता काय दिसतंय बघा याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये लिहा बघा. 256 गुणिले 354 आहे ना. बघा इकडं सॉरी एक मिनिट. इथं कॉमन काय निघतंय बघा 354 354. ठीक आहे बघा कॉमन काढा 354 354 बाजूला काढला आपण आणि ब्रॅकेटमध्ये आतमध्ये काय बघा 256. ठीक आहे बघा 354 गुणिले 256 बघा 354 गुणिले 256 आता मध्ये अधिक आहे ना अधिक देऊन टाका. दोन्ही मध्ये पण आता इकडे 144 परत काय निघेल बघा 354 गुणिले 144 आहे काय हे आहे असं म्हणलं आपण. चला काय निघेल बघा मग 354 ब्रॅकेटमध्ये काय निघेल बघा 256 अधिक 144 काय निघेल बघा 200 100 300 50 40 90 आणि 6 4 10 म्हणजे झाले 400. ठीक आहे बघा. मग आता काय ना आपण 4 ने बघा गुणू शकतो 354 ला. 354 गुणिले 4 काय निघते बघा 4 चौक 16 4 पंचे 20 आणि 21 4 त्रिक 12 आणि 2 14. ठीक आहे बघा म्हणजे इथं किती निघेल बघा 14 16 करा त्याच्यावरती हे 2 शून्य देऊन टाका म्हणजे इथं काय निघते बघा 14 16 2 शून्य. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.